आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. करंजाला ससाने श्रीरामपूरमध्ये आणि आपल्याकडे कृष्णभाऊ हे नगराध्यक्ष असणार. कारण आमचं असं झालं की नगरपालिकेचं श्रीरामपूरचं निवडणूक झाल्यानं मला लगेच नागपूरला जावं लागलं. मागचं 7 दिवस नागपूरला होतं. काल रात्री आलो मी की लगेच म्हणलं आता पहिल्यांदा आपल्या देवळाची हातात घ्यावं. आणि मागच्या काळात तुम्ही येऊन गेला, तुम्ही पाहिले आमची कशी परिस्थिती होती श्रीरामपूरमध्ये. आता असं झालं होतं की इकडे देवळालीला पण जायचं, तिकडे पण यायचं, असं एकदम तारेवरची कसरत चालली होती. परंतु आम्हाला खात्री होती की जे काही सध्याची परिस्थिती बघता आम्हाला 100% खात्री होती की देवळालीमध्ये यावेळेस नगराध्यक्ष हे आपले 100% निवडून येणार आहे. त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो. परंतु गैरवाला असं सांगायचं होतं की नाही तुम्ही परत या, आम्हाला आमचा प्रचार करा. त्यामुळे 21 तारखे पुढे आली. परंतु एक चांगलं योगायोग असं आहे की आपल्याला माहिती की पुढचे उमेदवार किती कष्ट करणार आहे. सगळे पुढचे उमेदवार किती कष्ट करणार आहेत, आपले उमेदवार कसे कष्ट करतात हे आपण तुम्ही सगळ्यांनी बघितले. मी रोज अपडेट बघत होतो. प्रत्येक घरोघरी तुम्ही सगळेजण जात होता, सगळ्यांना भेटत होता. आणि हीच आपली खरी पुंजी. कारण आपण सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊ शकतो, त्यांना भेटू शकतो. हीच आपली विजयाची 100% खात्री देणारी बाजू आहे. बाकीच्या उमेदवारांकडून बघतो ती मोठी मोठी भाषणं, लवाजमा, काढा, कॅमेरे, जसं असं झालं की आता ते म्हणजे खासदार केलं उभं राहिलं असं काही प्रवास चाललं. पण तो परिस्थिती फार अवघड आहे. त्यांना सांगा की शक्य नाहीये यावेळेस. मागच्या वेळेस जसं पलीकडे राजश्री काकू ससाने निवडून आलते, इकडे स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण निवडून आलते, त्याच पद्धतीने तिकडे करंजाला ससाने इकडे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार. मला खूप सारे फोन आले, जे मला विधानसभेत असतानाही खूप सारे फोन येत होते. मी सगळ्यांना अटेंड करत होतो. कारण शेवटी मला असं वाटतं की निवडणूक चालू आहे, काही गोंधळ झाला असेल म्हणून मी पण आपल्या लगेच बाहेर जाऊन फोन जेव्हा आमचं जसं श्रीरामपूर होतं इकडे गुन्हे दाखल झाले, पळा. रात्री 2 वाजता फोन, आम्हाला अटक केलंय, पळा. असं काय इकडे पण चालू झालंय काय, अशी जरा भीती वाटायची. परंतु लोक ह्यासाठी फोन करायचे की काळजी करू नका, निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली. मला खूप सारे अधिकारी, मी कुणाचं नाव घेणार, खूप सारे अधिकाऱ्यांचे फोन आले की 100% तुमचा उमेदवार हा निवडून येणार आहे. अधिकारी चांगले म्हणजे शासकीय जे कर्मचारी ना त्यांचे की आम्ही विचारलेले पुढच्यांना, आम्हाला पुढचे नव्हते. आणि सर्व म्हणजे नगरपालिकाच नाही, सगळे शासकीय अधिकारी म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी त्यांचेही फोन होते किंवा तुमचा उमेदवार चांगला आहे. तुमचे खालचे उमेदवार सगळे दिलेले, सगळ्यांनी इमानदारी सगळेजण काम करतात. कुणीही एक मत अजूनपर्यंत आम्ही मागितलेलं ऐकलं नाही. पण पुढे मात्र जे आपले मित्र जे गेले त्यांनी विश्वास भाऊनी जे सांगितलं ना, ती वस्तुस्थिती विश्वास भाऊनी जे सांगितलं, सुनील विश्वासरावांनी, ती परिस्थिती आहे. प्रत्येक जण स्वतःच बघतो आणि एक मत मागतोय आणि याच्यात 100% निवडणूक हारली जातीये. हा नियम. शेवटी आपला जो सगळ्यांचा एकत्रित जो जीव आहे तीच आपली खरी ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला सगळ्यांना विजयी करून जाणार आहे. तुम्ही काळजी करू नका. मला या ठिकाणी मी देवळाली प्रवाराचे बरेचसे विषय विधानसभेत पण मांडले. यावेळेस मी मागेही मांडलेले. आपलं जे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आपल्याला उपजिल्हा रुग्णालय करायचंय ते आपण पहिल्यांदाच दिलेलं आहे. परंतु सरकारकडे सध्याला निधी नसल्यामुळे तो विषय थांबलेला आहे. ज्या दिवशी निधी येईल त्यामुळे आपण 100% ते पैसे आपण मंजूर करून घेणार आणि ते आपण उपजिल्हा रुग्णालय. दुसरं आपलं देवळाली प्रवारात स्वतंत्र पोलीस स्टेशन तयार झालेलं आहे. म्हणजे आपण जो पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतोय त्याला यश आलेलं. स्वतंत्र पोलीस स्टेशन तयार झालेलं आहे. 4 गावांचा विषय होता, तोही सोडवला. मी तुम्हाला येणाऱ्या 1 वर्षाच्या आत आपलं इथं स्वतंत्र नवीन पोलीस स्टेशन देवळालीमध्ये होईल याची आपण खात्री शेवटी काय आपण ज्यावेळेस काँग्रेस म्हणून सगळेजण एकत्रित काम करतो, हे लोकांची काम आहेत, ही आपली कामं आहेत. लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या त्या आपल्याकडे लागू होत नाही, त्यांना नगरपालिका क्षेत्र आहे. हा प्रश्न आपण सातत्याने विधानसभेत मांडतो की याच्यामध्ये काहीतरी वेगळा जी.आर काढा. ज्या नगरपालिका ह्या ग्रामीण भागात आहेत, परंतु तो प्रश्न मला माहित नाही कितपर्यंत यशस्वी होईल. परंतु आपण त्याच योजना नगरपालिकेमध्ये लागू करता येतात का याचाही आपण प्रयत्न करणार ज्या ग्रामीण भागातल्या नगरपालिका आहेत. आणि शेवटी नागरिक क्षेत्र असल्यामुळे त्यांचा असं समज आहे की सगळेजण नागरिक शहरात राहतात
मग यांच्याकडे शेती कशी असणार आहे हाच प्रश्न आहे. परंतु त्यांना म्हणजे मी आणून दाखवणार आहे की देवळाली प्रवरा हे म्हणायला नगरपालिका आहे, परंतु ही एक खरोखर आमचं गाव आहे, ग्रामपंचायत आहे आमची, अशी परिस्थिती आहे. कारण आपण बघतोय की मागच्या काळात काय कामं होत आहेत काय नाही, तुम्ही सांगितले प्रश्न काही कामच नाही झालं, त्यामुळे त्याला शहराचं रूपच येणं ना. तुम्ही जर कुठेतरी एखाद्या गाव बसून कारभार हाकणार असाल तर ते शहरात काही फारशी सुधारणा होणार नाही. स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांनी जसं श्रीरामपूर करून दाखवलं तसं आपल्याला आता हे देवळाली करून दाखवावं लागणार, त्याचं काम करून दाखवावं. काही विषय अजून आहेत, तालुका क्रीडा संकुल त्याचाही आपण प्रस्ताव दिलेला आहे देवळालीचा, त्याच्याही आपण पाठपुरावा करू. या ठिकाणी विशेष करून मागासवर्गीय आदिवासी ओबीसी आणि अल्पसंख्याक जे लोक राहतात, इथेही मी 2-3 वेळा येऊन गेलेलो आहे. इथे आलो तो एकदा दारावरती आलतो, इथं 2 वेळा दारावरती आलेलो आहे, आमदार झाल्यानंतर पण आलेलो आहे. आम्ही हे तुमच्यामध्ये येणारे जाणारे लोक आहोत. आणि काही असं नाही की आमदार झालो काय झालं मग येणार नाही. तसंच कृष्णाभाऊ पण पुढच्या काळामध्ये वॉर्ड तुमचाच आहे, त्यामुळे तुमचं येणं तर आहे, परंतु आता लोकांची जबाबदारी तुमच्यापेक्षा जास्त, इथून सगळ्यात जास्त तुम्हाला मतदान झालं पाहिजे. आणि शेवटी तुमच्या मधून एक नगराध्यक्ष निवडून जाणार आहे, तुमच्या हक्कात जाणार आहे. आणि आपली आता काकांनी सांगितलं की इंदिरा गांधींच्या काळात जी इंदिरा आवास योजना आलेली, तुम्ही प्रत्येक योजना तुम्ही लिहून घ्या. मी म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यात जास्त भीती अशी होती की आम्ही तिकडनं जेव्हा लीड घेत आलो देवळालीने जर झटका दिला. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.